कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही कधी विचार केलाय का? रात्रंदिवस एक करूनही, प्रामाणिक राहूनही तुमच्या वाटेला इतका त्रास का? का तुमच्या आयुष्यात इतका संघर्ष लिहिलाय? का ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केले त्यांनीच तुमची साथ सोडली? जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे नशीब कुठेतरी कुणीतरी बांधून ठेवलंय, तर आजचे हे 10 दिवस तुमची ती साखळी तोडण्यासाठी येत आहे. येत्या 240 तासामध्ये तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडणार आहेत ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. पण सावधान, या 10 दिवसात एक अशी घटना घडणार आहे जिथं तुमची एक चूक सगळं काही संपवू शकते. काय आहे ती चूक आणि कोणता तो दिवस आहे जो तुमचं नशीब पालटणार आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आजचा हा विषय तुमच्या काळजाला भिडणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये स्वागत करते. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमची कुंभरास आहे की नाही हे मला नक्की कळवा. आणि हो, बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कुंभ राशीच्या मंडळींनो, आज मी तुम्हाला तुमच्याशी तुमच्या मनातलंच बोलणार आहे. मागच्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमचं आयुष्य कसं गेलंय हे मला माहिती आहे. तुम्ही बाहेरून हसताय, जगाला दाखवताय की मी ठीक आहे, पण रात्री उशीला घेऊन तुम्ही फक्त अश्रू ढाळलेत हे फक्त तुम्हाला आणि त्या देवालाच माहिती आहे. तुम्ही लोकांचं खूप केलं हो. ज्याला गरज होती त्याच्यासाठी तुम्ही पदरमोड करून धावून गेलात, पण जेव्हा तुम्हाला गरज लागली तेव्हा मागे वळून बघितलं नाही तर कुणीच नव्हतं. उलट ज्यांना तुम्ही मोठं केलं त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. आपल्या माणसाने आपल्याला फसवलं. हे दुःख काय असतं हे तुमच्यापेक्षा चांगलं कोणालाच ठाऊक नाही. मेहनत तर तुम्ही रक्ताचं पाणी करून करताय, पण यश कुठे आहे? पैसा येतो, हातात टिकत नाही. सकाळी 1000 आले की संध्याकाळी 2000चा खर्च समोर उभा राहतो. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललाय आणि लोकांच्या नजरा आता टोचायला लागल्यात. रात्री डोळ्याला डोळा लागत नाही, मनात सतत विचार, माझं काय होणार, माझ्या मुलाबाळांचं काय होणार. मानसिक थकवा इतका आलाय की आता वाटतंय सगळं सोडून कुठेतरी लांब निघून जावं. एकटेपणाने तुम्हाला ग्रासले. भरल्या घरात असूनही तुम्ही स्वतःला पोरकं समजताय. पण थांबा, हा जो अपमान तुम्ही सोसलाय ना, त्या अपमानाचा बदला आता तुमचं नशीब घेणार आहे. आता डोळे पुसा आणि सावध व्हा. येत्या 10 दिवसात ग्रहाची अशी काही चाल बदलणार आहे की कुंभ राशींच्या मंडळी, जे काही कुंभ राशीचे लोक आहेत त्यांच्या आयुष्यात राजयोग सुरू होतोय. शनिदेवाची 7.5 सुरू असली तरी आता ते तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ द्यायला तयार झाले आहेत. पण इथेच एक मेघ आहे, 10 दिवस सगळ्यांसाठी सारखे नसणार. जे लोक हे संधी ओळखतील ते राजा होतील आणि जे दुर्लक्ष करतील ते पुन्हा त्यांच्या दुःखाच्या चक्रात अडकतील. येत्या 10 दिवसात तुमच्या आयुष्यातून अशी एक व्यक्ती कायमची निघून जाईल जी तुमच्या प्रगतीला मोठा अडथळा होती. तुम्हाला वाटेल की हे नुकसान आहे, पण खरं तर ते देवाने दिलेलं दान असेल. पुढच्या 72 तासात तुम्हाला असा फोन कॉल किंवा मेसेज येईल जो तुमच्या करिअरची दिशा बदलू शकतो. पण एक मोठी चूक करू नका. कोणती चूक ती मी पुढे सांगणारच आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण खरं सत्य तर समोर तुमच्या येणारच आहे. पैशाच्या बाबतीत कुंभ राशींच्या लोकांनो, आता तुमची वेळ आली आहे. इतके दिवस तुम्ही रुपयासाठी तरसलात, पण आता लक्ष्मी तुमच्या दारावर टकटक करणार आहे. अडकलेले पैसे जे तुम्ही विसरून गेले होतात ते अचानक परत येण्याची शक्यता आहे. बँकेचं काम असो किंवा प्रॉपर्टीचा विषय जे वर्षानुवर्ष रखडलेलं होतं ते या 10 दिवसात मार्गी लागेल. पण लक्षात ठेवा, पैसा येतोय म्हणून उधळपट्टी करू नका. तुमच्या राशीचे लोक भावनेच्या भरात येऊन दुसऱ्याला पैसे उधार देतात आणि मग ते पैसे कधीच परत येत नाही. या 10 दिवसात कोणालाही उधार देऊ नका. मग तो तुमचा सख्खा भाऊ का असेना, हा पैसा तुमच्या भविष्यासाठी साठवून ठेवा. आता व्यवसायात जे लोक तुम्हाला कमी लेखत होते त्यांना आता तुमची किंमत कळणार आहे. तुमची एखादी जुनी आयडिया किंवा जुनं टॅलेंट
क्लायंट असेल अचानक पुन्हा सक्रिय होईल. जे नोकरीत आहेत त्यांच्यासाठी प्रमोशनचे योग आहेत. पण इथे एक धक्कादायक गोष्ट सांगते, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या जवळचं कुणीतरी तुमच्या विरोधात कट रचतंय. हा माणूस तुमच्यासमोर खूप चांगला बोलतोय, पण पाठीमागे तुमच्या जिरवायचा प्रयत्न करतोय. या 10 दिवसात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमचे गुपित कोणालाही सांगू नका. अगदी मित्राला, भावाला, शेजारत्याला कोणालाही सुद्धा सांगू नका, चुकूनही सुद्धा. घरातले तणाव आता कमी होणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत जे छोटे मोठे खटके होत होते ते आता प्रेमाचा ओलावा वाढेल. जर तुम्ही अविवाहित असाल आणि लग्नासाठी प्रयत्न करत असाल तर या 10 दिवसात एक चांगला स्थळ येऊ शकतं. पण मुलाच्या बाबतीत थोडे सावध राहा. त्यांच्या वागण्याकडे लक्ष द्या. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी काळात घराची स्वच्छता करा आणि जुन्या मोडक्या वस्तू बाहेर काढा. कारण जिथे कचरा असतो तिथे राहूचा वास असतो आणि राहू तुमच्या बुद्धीला भ्रमित करू शकतो. आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशींच्या लोकांना तुम्हाला पायदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर हे सर्व मानसिक तणावामुळे 10 दिवसात तुम्हाला तुमची ऊर्जा परत मिळण्यासारखी वाटेल. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, बाहेरचं खाणं टाळा. पोटाचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात. रात्रीची झोप पूर्ण घेण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण पुढचे 10 दिवसात तुम्हाला खूप धावपळ करावी लागणार आहे आणि त्यासाठी शरीर अत्यंत गरजेचं असतं. आता मी तुम्हाला अत्यंत प्रभावशाली देखील उपाय सांगणार आहे. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर पहा मंडळी, आता मी जे 5 उपाय सांगणार आहे तर ते नीट ऐकून घ्या. हे उपाय साधे वाटतील पण यात तुमचं नशीब बदलण्याची ताकद आहे. शनी मंत्र. रोज संध्याकाळी ओम शनिश्चराय नमः, ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा नक्की जप करा. पक्ष्यांना दाणे टाका. सकाळी उठल्यावर पक्ष्यांना 7 प्रकारचे धान्य, सप्तधान्य खायला घाला. तुमची अडकलेली कामे मार्ग लागतील. गरिबांना दान करा मंडळी. शनिवारी कोणत्या गरीब माणसाला काळे तीळ किंवा काळे कपडे नक्की दान करा. तुमचं कर्ज कमी व्हायला सुरुवात होईल. हनुमान चालीसा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा वाचा. भीती आणि नकारात्मक विचार दूर होतील. मंडळी, शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि तिथे बसून तुमच्या चुकीची माफी नक्की मागा. तुमचं भाग्य उजळल्याशिवाय अजिबात राहणार नाही. काळ कितीही कठीण असला तर लक्षात ठेवा, अंधारानंतरच प्रकाश येतो. तुम्ही आजवर खूप सहन केले, आता तुमची सुखाची वेळ आली. स्वतःवर विश्वास ठेवा आणि ईश्वरावर सुद्धा श्रद्धा ठेवा. मंडळी, स्वतःवर विश्वास असला तरच स्वतःचे जे काही कामं असतात तर ते नक्कीच होतात. पण स्वामींवर विश्वास हा ठेवलाच पाहिजे. कुठेही मनामध्ये किंतु वगैरे आणू नका. आणि हो, कुंभ राशींच्या लोकांसाठी तुम्हाला हे 10 दिवस खूप मोठे आहे. तुमच्या आयुष्यामध्ये मोठ्यातला मोठा चमत्कार घडणार आहे. त्यामुळे तुम्ही येत्या ह्या 10 दिवसामध्ये तुमच्यानी जेवढं शक्य होईल चांगले काम नक्की करा. त्याचं जे फळ आहे तर ते तुम्हाला नक्की मिळणार आहे. काळ कितीही कठीण असला तर लक्षात ठेवा, अंधारानंतर प्रकाश येतो. तुम्ही आजवर खूप सहन केले, आता तुमची सुखाची वेळ आली. स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्या ईश्वरावर श्रद्धा ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात अशा समस्या आहेत का? कमेंटमध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने आम्हाला प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ आपल्या कुंभ राशीच्या मित्रांना नक्की शेअर करा. कोणाचं तरी भलं होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही दाबा. तुमचे पुढचे 10 दिवस खूप शुभ जावत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता देखील सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पहा मंडळी, कुंभ राशींची जे लोक आहेत, जसं की मंडळी आहेत, तुमची साडेसाती आणि संघर्षाचे दिवस आता संपणार आहेत. त्यामुळे येत्या 10 दिवसात अचूक राशी भविष्य मी जे काही सांगितलं आहे, धनलाभ, करिअर, कुटुंब आणि आरोग्यामध्ये होणारे मोठे बदल, त्यासोबतच 5 शक्तिशाली उपाय. तुमच्या आयुष्यात पैसा जर टिकत नसेल तर मानसिक तणाव असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करा. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चेंज होईल. तर त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक शेअर नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.